ज्यांनी ज्यांनी आपल्यासोबत चांगले संबंध ठेवून आपल्या विजयात सिंहाचा वाटा उचलला त्यांची भेट घेण्यात लंके साहेबांना काही वेगळं वाटणार नाही। आभार मानायला ते गेले असावेत। तुतारी गटाचे खासदार आणि सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले श्री निलेश लंके जे अहिल्यानगरचे खासदार आहेत यांनी आज काही तासांपूर्वी कुख्यात गुंड गजा मारणे यांची भेट घेतली आणि त्यांच्या घरी जाऊन 10 मिनिटं तिथे बसून त्यांचा सत्कार स्वीकारला। यावर अद्यापही तुतारी गटाकडून कुठलंही स्पष्टीकरण आलं नाही। आम्हाला पण या वादामध्ये पडायचं नव्हतं, पण आमचा प्रश्न तुतारी गटाला या निमित्तानं विशेषतः तुतारी गटाच्या वरिष्ठ नेत्यांना की ज्यावेळेस पार्थ पवार गजा मारण्याच्या घरी गेले आणि त्यावर ज्यावेळेस तुम्ही राळ उठवली त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी स्पष्टपणे कबुली दिली होती की जी चूक आहे ती चूक आहे, यापुढे ही चूक होणार नाही अशी कबुली तुम्ही देणार आहात का? दुसरं, लंके साहेबांचं तिथे जाण्यामागचं कारण असं असू शकतं की ज्यांनी ज्यांनी लोकसभेमध्ये आपल्याला मदत केली, साधारणपणे उमेदवार निवडून आल्यानंतर त्या लोकांच्या भेटीगाठी घेत असतात आणि आभार मानतात। कदाचित आभार मानायला ते गेले असावेत, कारण सुप्रियाताईंच्या लोकसभा बारामती लोकसभेमध्ये ज्या वेळेस त्या घटना घडल्या तर त्या गटाचा एक नेता अजून तिथे पोहोचला नाही, तर एक दूत म्हणून ते गेले असावेत। कारण लंके साहेबांचा स्वभाव फार सोज्वळ आणि सांप्रदायिक तत्वाला धरून आहे। तरी ज्यांनी ज्यांनी आपल्यासोबत चांगले संबंध ठेवून आपल्या विजयात सिंहाचा वाटा उचलला त्यांची भेट घेण्यात लंके साहेबांना काही वेगळं वाटणार नाही किंवा तुतारी गटाला पण काही वेगळं वाटणार नाही। मात्र आमचा तुतारी गटाला प्रश्न आहे की हम आ भी भरते हैं तो बदनाम होते हैं, लेकिन आप कत्ल भी करते हो तो चर्चा क्यों नहीं बनती, याचं स्पष्टीकरण तुतारी गटाने द्यावं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।